महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड ची उत्तरपत्रिका आलेली आहे। सर्वांनी डाउनलोड करून तुमचे मार्क्स किती पडलेले तुम्हाला पाहायचे आहेत। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती ती माहिती देण्यात आलेली आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। इथं पाहू शकता आज जे आन्सर की येणार होती 15 तारखेला, तर आन्सर की सध्या उपलब्ध झालेली आहे। ही TCS प्रोफाइल लॉगिनचा या ठिकाणी वेबसाईट आहे। इथं लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्याबरोबर तुमच्या समोर पहा अशा पद्धतीने तुमचे डिटेल्स ओपन होतील। तुम्हाला पोस्ट सिलेक्शन हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून इथं यायचं आहे। इथं आल्यानंतर खाली एक डोळ्याचं चिन्ह दिसेल, ॲक्शनच्या खाली ॲक्शन बटनावरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्सचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आलेला आता पाहायला भेटेल। पहा, कॅन्डिडेट रिस्पॉन्ससाठी या ठिकाणी लिहिलेलं आहे की टू डाउनलोड युअर रिस्पॉन्स शीट फॉर असेसमेंट क्लिक हिअर टू जनरेट इट। तर तुम्हाला इथं क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे। तुमचे ग्रुप सी ची असेल किंवा ग्रुप डी ची पोस्ट असेल, तुमची आन्सर की इथून तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। तर बघा अशा पद्धतीने ही आन्सर की तुम्हाला प्रत्येकाची डाउनलोड होईल। तुम्ही कुठला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आणि या ठिकाणी कुठला प्रश्न बरोबर होता ते तुम्हाला इथं पाहता येणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी चुकीचं दिलेलं आहे किंवा त्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तर 18 डिसेंबर पासून ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत TCS कडून तुम्हाला लिंक खुली करून देण्यात येणार आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी। तर 2 दिवस तुम्हाला वेळ दिला जाईल ऑब्जेक्शनसाठी आणि ऑब्जेक्शन झाले की फायनल आन्सर की आणि लगेच तुमचा फायनल रिझल्ट देखील या ठिकाणी लागणार आहे। तर ही सार्वजनिक आरोग्य विभागाची 2023 ची पदभरती जी आहे त्याबद्दलची माहिती आज प्रसिद्ध झालेली आहे। या व्हिडिओला नक्की लाईक करा। पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।